बजरंग बाप्पा सोनवणे, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. तुम्हाला काय वाटतं बीडचा खासदार कोण होईल येणाऱ्या काळात? पंकजा मुंडे होणार. कोण होईल खासदार? बजरंग बाप्पा. पंकजा मुंडे खासदार होणार. आम्ही मतदान करणार जरांगे पाटील म्हणते यांनाच. बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा. आमचा बजरंग बाप्पा सोनवणे. आम्ही दुसरा करणारच आहे. पंकजाताई मुंडे. तरी ताई, या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या खासदारकीला कोण होईल बीड जिल्ह्याचा खासदार? मराठा मराठा समाज. मराठा मराठा समाजच आम्हाला पाहिजे. आमचा विकास आम्हालाच पाहिजे. आम्हाला दुसऱ्याला मत कुणाला द्यायचं नाही. मराठा जेव असन त्याला आम्ही खास मत करू. दुसरा जेव मागन त्याला आम्ही चपलाने आणू. आम्हाला गरज नाही तिची. मराठ्यासाठी काहीच केलं नाही. काय केलंय मराठ्यासाठी आजपर्यंत? लेकरं बाळ आमचे उन्हाने मरायला लागले कारखाना किटू किटू. काहीच केलं नाही मराठ्यासाठी. केलंय का काही? काही केलं नाही. आम्हाला मराठा जेव येईन का मागायला मत त्याला मत आम्ही देऊ. कोण होईल बीड जिल्ह्याचा खासदार? तर यांच्याशी आपण संवाद साधावा. बीड जिल्ह्याचे खासदार आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणेच व्हायला पाहिजे आणि त्यांनाच मतदान करा सगळे मिळून. तुम्हाला काय वाटतं बीडचा खासदार कोण होईल येणाऱ्या काळात? पंकजा मुंडे होणार. पंकजा मुंडे होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही विश्वासाने सांगू शकता की पंकजा मुंडेच खासदार होणार आहे. याच्या पाठीमागील काय कारण आहे? याच्या पाठीमागे तुम्हाला असं काय वाटतं की त्यांनी काय काय काम केलेत बीड जिल्ह्यासाठी की याच्यामुळे तुम्हाला वाटतं की पंकजा मुंडे खासदार होईल? मोदीला पंतप्रधान होण्यासाठी पंकजा मुंडेला मतदान करायचं, खासदार बनायचे. की मोदी पंतप्रधान होण्यासाठी की पंकजा मुंडे हे खासदार व्हायला पाहिजे यांचं असं मत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुणाला मतदान करणार? पंकजा मुंडे. पंकजा मुंडेला मतदान करणार. येणाऱ्या पिढीचा खासदार कोण असेल? बजरंग सोनवणे. ठिकाणी आजी माळ विकत आहेत, त्यांच्याशी थोडा संवाद साधणार आहोत. तर आजी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीडचा खासदार कोण असेल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं बजरंग बाप्पा होईल. बजरंग बाप्पा होतील. तुम्हाला काय वाटतंय भाऊ की येणाऱ्या खासदारकीला कोण खासदार होईल? बजरंग बाप्पा होतील का पंकजाताई होतील खासदार? बजरंग बाप्पा होते. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याचा खासदार कोण असेल? पंकजाताई मुंडे. येणाऱ्या खासदारकीला बजरंग बाप्पा की मुंडे कोण होईल खासदार? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा खासदार होतील. बजरंग बाप्पा सोनवणे. काय त्याने असं बीड जिल्ह्यामध्ये काही काम केलेत का? काम करू नाही तर नाही करू. जरांगे पाटील सांगते तसंच करायचे. ते जातीवाद करतात म्हणले आपल्याला करायला काय अडचण आहे? पंकजाताई जातीवाद करायला लागलेत ना, मग आपल्याला करायला काय अडचण आहे? आपण बी करू शकतो ना, आपण बी जातीवाद जाऊ शकतो. ठीक आहे. येणाऱ्या आमचं काय कुठलं काय व्हायनाच जायनाच. आम्हाला काय आरक्षण नसल्यामुळे आमचे लेकरं लागणार कुठं? त्यांच्या साईडचे सगळे लेकरं लागत आहेत. त्यांना काही बी आहे, आम्हाला काहीच नाही सुविधा. या ठिकाणी यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडलेला आहे. तर या वेळेची खासदारकीची निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी असेल का? हा, मराठा ओबीसी विरुद्ध राहणार ना. बजरंग बाप्पालाच निवडून द्यायचं यावेळेस. तर धन्यवाद. कोण असेल खासदार? पंकजाताई मुंडे की बजरंग बाप्पा सोनवणे? बजरंग बाप्पा सोनवणे. तर येणाऱ्या खासदारकीला कोण असेल खासदार बीडचा? खासदार सोनवणे येईल ना. सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. तुमचं मत कुणाला असेल? सोनवणेला. काय विशेषता आहे बजरंग बाप्पा सोनवणे? काय मग असेल ते असेल, पण मग सोनवणेला. हा, बाकीच्या कशाला कोणाला बोलून काय करायचं? बीडचा विकास करतील का बजरंग बाप्पा सोनवणे? जर त्यांनी इथून मागायला केलं ते कम नाही करायचं पुढं. इथून मागायला कुठला विकास केला नाही तेच नाही करणार. सगळेच करते. सगळ्यांनीच केला ते बी करणार आहेत. या ठिकाणी नाही केलं नाही केलं त्याला काय करतात? आपलं मत आहे तेवढं द्यायचं, मोकळं व्हायचं. करील किंवा न करतील. येणाऱ्या खासदारकीला बजरंग बाप्पा खासदार होतील की पंकजा मुंडे होतील? तुमचं म्हणणं काय? जरांगे पाटील जिकडे असतील तिकडे आम्ही. मनोज जरांगे पाटील जिकडे असतील तिकडे तुम्ही? आम्हाला काय नाही पाहिजे. आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण. तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे? आमचे लेकर असे मोठे मोठे होऊन त्यांना शिक्षणासाठी आत्महत्या करायला लागले. आमच्या गरीबातून लेकर वर यावत म्हणून त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे.
त्यांचे आई वडील ऊसतोडीत आहेत, ऊसतोडी करताना सुद्धा त्यांना शिक्षण शिकवित आहेत आणि तरी बी लेकराला आरक्षण थोडं बी भेटत नाही. त्याच्यामुळे लेकर आत्महत्या करायला लागले. जरांगे पाटील ज्याला म्हणते मतदान करा त्याला आम्ही करू. या ठिकाणी खूप छान असं त्यांनी आपल्याला समजवलेलं आहे की आम्ही ऊस तोडून फी भरून सुद्धा आमचे लेकर आज नोकरीला लागत नाहीत. म्हणून मनोज जरांगे पाटील हे ज्यांना म्हणतील त्यांना आम्ही मतदान करू. तर या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे या दोघांची लढत आहे. तर दोन्ही पैकी तुम्ही कुणाला मतदान करा आताच्या घडीला? बजरंग बाप्पा हे मराठ्याचे आहेत, मराठ्याचे आहेत आणि आम्ही त्या बजरंग बाप्पा कोणच आम्ही माणसं मराठ्याचे आहेत. आमच्यात ही वेळ आहे, आम्ही मतदान करणार जरांगे पाटील म्हणते यांनाच. यांचं म्हणणं असं आहे ताईचं की जरांगे मनोज जरांगे पाटील हे म्हणतील त्यांना आम्ही मतदान करणार. तर या ठिकाणी खासदारकीला बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजाताई मुंडे या ही निवडणूक लढत आहेत. तरी यांच्यापैकी दोन्ही पैकी तुमचं मतदान कोणाला असेल? बजरंग बाप्पा सोनवणेला मतदान तुमचं असेल का मुंडे ताईला असेल? बजरंग बाप्पा सोनवणे. धन्यवाद. यांनी सांगितलेलं आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांचं मतदान असेल. बीड जिल्ह्याचा येणारा खासदार कोण असेल? प्रीतम बजरंग बाप्पा सोनवणे, प्रीतमताई मुंडे, आपल्या पंकजा मुंडे खासदार होणार. पंकजाताई मुंडे खासदार होतील यांचं असं मनोगत आहे. हो. तर या ठिकाणी तुम्ही ते बी बहुमतात निवडून येणार. काय बीड जिल्ह्यामध्ये कोणकोणते त्यांनी काम केलेत आणि त्यांचं कसं काय? त्यांनी इथून मागे रस्त्याचे काम मरणाचे केलेले आहेत, पुन्हा प्रकल्प आणलेले आहेत, पुन्हा विमाचा आम्हाला कवा बी पैसाच होता. त्या पालकमंत्री होत्या तेव्हा कवा बी पैसेच खात्यात. आता हे काहीच नाही. या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मुंडे या खासदार होतील या भाऊचं असं म्हणणं आहे की बाबा किती मतांनी त्या निवडून येतात असं तुम्हाला कमीत वाटतं? कमी 4 लाखापर्यंत येतील. कमीत कमी 4 लाख मतांनी खासदार होतील. तर तुमचं मत कुणाला असं? आमचं मत पंकजा ताईला, ठीक आहे. भाजपला. कोण असेल बीडचा खासदार? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा खासदार कोण असेल? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच होणार आहे, दुसरं नाही होऊ शकत. काटाळी बाकीचे सगळे लोक बजरंग बाप्पाच होणार आहे. आम्ही तर तेच करणार आहे. काय आम्हाला कोणासंग ओपन न्यायचं, कुठं फाशी शिक्षा द्या, आमचं बजरंग बाप्पाच होणार आहे. आम्ही दुसरं करणारच आहे. तुम्हाला काय असं वाटतंय बरं बजरंग बाप्पाच खासदार व्हायला पाहिजे? बाकीचं तरी करून गावी कोणाचे काय केलंय कोणी? कापसाला भाव नाही का, कुठे भावाला भाव नाही, काय खाऊन द्या नवीन एखाद्या माणसाला खाऊन द्या. ह्याला तरी जुन्याच कवर आणतात मोर 18 गेले जुन्याला सगळे. आपले नाहीतरी तेच होणार आहे. 100% तेच होणार आहे. 99% नाही, 100% तेच होणार. भाजप सरकार हे कापसाला भाव देत नाही म्हणून तुम्हाला बदल करायचा सरकारमध्ये? आम्हाला बजरंग बाप्पा करायचं, फुकट करायचा, रुपया नाही घ्यायचा म्हणा, मदन तरच करणार. कोण असेल बीड जिल्ह्याचा खासदार? जरांगे पाटील सांगतील तोच खासदार आणि तोच आमदार, बाकी इतर कुणीच नाही. मनोज जरांगे पाटील सांगतील तोच खासदार आणि तोच आमदार असं या ताईचं म्हणणं आहे. तर आता बजरंग बाप्पा सोनवणे आणि मुंडे अशी लढत आहे. तर तुमचं मतदान कुणाला होणार? आम्हाला कुणाचाच विषय काढायचा नाही, फक्त मनोज जरांगे पाटील सांगतील तोच आम्हाला आमदार करायचा आणि तोच खासदार करायचा, बाकीचा विषयच नाही. धन्यवाद. तर यांनी सांगितलेलं आहे आमचं मतदान फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांना होणार आहे. बजरंग बाप्पा. कारण मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला आम्ही मतदानच करणार नाही. आमचा मेन मुद्दा ते शेतकऱ्याचा, त्याचा कुठलं सरकार आलं का त्याचा विषय नाही, पण ओपन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला कुठल्या पक्षाचा असू द्या त्याला आम्ही मतदानच करणार. ओबीसी विरुद्ध मराठा हे इलेक्शन असं होईल? 100%, 101% 100% म्हणण्यापेक्षा तुमचं मतदान बजरंग बाप्पाला होईल? एकदम ओके. तुम्हाला वाटतंय का बजरंग बाप्पा निवडून येतील? येऊत नाही तर नाही येऊत, पण जातीवाद आम्ही 100% मराठा उमेदवाराला मतदान करणार. येते नाही येते ते त्यांचा पुढचा विषय राहिला. धन्यवाद. कोण होईल खासदार, बजरंग बाप्पा का प्रीतमताई मुंडे? काय सांगू शकतो? तुम्हाला जे वाटतंय ते, तुम्हाला जे कुणी बोला. प्रीतमताई मुंडे होतील. तर येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा
कोण होईल खासदार, बजरंग बाप्पा सोनवणे का मुंडे? बजरंग बाप्पा सोनवणे. तर का तुम्हाला असं वाटतंय बजरंग काय बाप्पा? वाटतं काहीतरी बदल करायला पाहिजे, काय वाटायचंय त्याला? नाही जुने तरी काय करतात सांगा ना तुम्ही. तर हे तरुण कॉन्फिडन्सनी सांगू शकतात की आत्मविश्वासाने की या वेळेस खासदार होतील तर बजरंग बाप्पाच होतील आणि आमच्या गावातून पूर्णतः बजरंग बाप्पाला सपोर्ट आहे. तर का असं वाटतंय तुम्हाला की या वेळेस बदल व्हायला पाहिजे? बदल तर होणारच आहे, कारण की बजरंग बाप्पानी कोणत्या पदावर नसताना बदल केलेले काही आढळून दिसतात. बजरंग बाप्पाने काही काम केलेले आहेत म्हणून. काम केलेले त्यानं खूप जणांच्या गोरगरिबाच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता येणारे खासदार जे असतील ते बजरंग बाप्पा सोनवणेच असतील. मला काय वाटतं की बीड जिल्ह्याचा खासदार कोण होईल? बजरंग बाप्पा होतील का? बजरंग आमचं मत एक पंकजाताईच बीड जिल्ह्याला बरं राहते ना. साधणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये कोण असेल बीडचा खासदार, बजरंग बाप्पा सोनवणे की मुंडे? सोनवणे होईल ना. बजरंग बाप्पा सोनवणे. काय विशेषता आहे त्यांच्यामध्ये? काय आता मराठा आरक्षणमुळे. बाप्पा हे एक शेतकरी धतपुत्र आहेत. आजपर्यंत 10 वर्ष झालं प्रीतमताई खासदार होत्या. आपण बघतो आता त्यांचीच बहीण उभा राहिलेली उमेदवारी अर्जाला. आजपर्यंत जर बीडचा विकास बघायला गेलं तर नुसती रेल्वे येणार आहे. रेल्वेची आजपर्यंत पटरी पडलेली फक्त, ती पण कुठपर्यंत पडलेली? रामबळनेर पर्यंत. बीडमध्ये रेल्वे अजून काय आपल्याला पाहिजे तिथपर्यंत आली नाही. रेल्वेचं जर काम बघायला गेलं तर आता त्या दिवशी झुंजार नेत्याला बातमी होती, मोजे तर ढेकन मावा इथपर्यंत पटरी टाकली आणि रेल्वेचं विकास काम दाखवले. आजपर्यंत आपण बीडचा विकास बघितला, काय झालं तर यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे. जनतेच्या मनातलं खासदार फक्त बजरंग बाप्पा सोनवणे. आणि भाजपाचं जर बघायला गेलं, भाजपाचा विकास आजपर्यंत आपण म्हणलो भाजपाने विकास केला, हे दिलं त्या दिलं ह्याव दिलं. गॅसची टाकी जर बघायला गेलं तर पहिली काँग्रेसच्या काळामध्ये 300-400 रुपयाला गॅसची टाकी भेटायची. आज तीच गॅसची टाकी 800, 900 आणि 1100 रुपयापर्यंत गेली. आणि विचार जर करायला गेलं तर शासन आपल्याला शेतकऱ्याला 2000 रुपये देते. 2000 देताना इकडं खताची ह्याची जर भाव बघायला गेलं, एका शेतकऱ्याने जर खत 1 लाखाचं खत घेतलं तर त्याच्या मागं 18% GST, म्हणजे 18,000 रुपये आपले शासन कपात करायला लागली आणि आपल्याला 12,000 रुपये द्यायला लागले. म्हणजे 8,000 रुपये हे शासन आपले त्यांच्याकडे राहायला लागली. अशा प्रकारे हे भाजप सरकार हे शेतकऱ्याची आणि सगळ्या समाजाची फसवणूक करत आहे. त्यामुळे ह्या वेळेस फक्त मत म्हणजे आमचं बजरंग बाप्पा सोनवणे राहणार आहे. तर या ठिकाणी यांनी खूप छान सांगितलेलं आहे की आमचं मत फक्त विकास करायला राहणार आहे. आणि हे 10 वर्षे आज भाजपचं सरकार खासदार असून सुद्धा आज विकास झालेला नाही. तर खूप छान. तुमचं मत कुणाला करणार तुम्ही? आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे, फिक्स बजरंग बाप्पा सोनवणे. तुम्हाला वाटतंय का बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडणूक जिंकतील? बहुमताने लीड येणार बजरंग बाप्पा सोनवणे. येणाऱ्या काळामध्ये कोण असेल बीडचा खासदार? बजरंग बाप्पा सोनवणे. बीड की पसंत बजरंग बाप्पा सोनवणे. असं तुम्ही कॉन्फिडन्सनी सांगू शकता की बजरंग बाप्पा सोनवणे? तुम्हाला असा काय आत्मविश्वास आहे की तेच येतील? गरीबाचा कैवारी आणि शेतकऱ्याचा वाली बजरंग बाप्पा सोनवणे. रामकृष्ण हरी वाजवत उतारी. बीड जिल्ह्याचा खासदार कोण असेल? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे. तर या ठिकाणी यांचं सुद्धा बजरंग बाप्पा सोनवणे असं तुम्हाला काय वाटतं बरं? काय नाही वाटत. कशामुळे वाटतं तुम्हाला की बजरंग बाप्पाला निवडून द्यावं? काय हे काहीच केलं नाही. 10 वर्षामध्ये मारले, काहीच केलं नाही शेतकऱ्यासाठी. उलट शेतकऱ्याची दाख लावली. हे शेतकऱ्यासाठी यांनी काहीच कुठलंच काम केलेलं नाही. तर धन्यवाद.